अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करत राहू, हे सावरकरांचे विचार। आशिष शेलार यांचे हे विधान। शेलार बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही। महायुतीमधील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजे। शेलारांच्या विधानानंतर सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागते, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्पष्ट। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येत नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट। अमित देशमुखांकडून चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। विलासराव देशमुख लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान, भाड्याची गर्दी विलासराव देशमुखांचं नाव पुसू शकत नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर सूरज चव्हाण यांचं हे ट्विट। बिनविरोध वॉर्डामध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नाही, उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची ही माहिती। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट, आयोगाचा बिनविरोधाचा कारखाना, देशासाठी धोकादायक। विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे इतरांचे अर्ज घेतले नाही, संजय राऊतांचा आरोप। बिनविरोध निवडणूक होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण, स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होतात, बावनकुळेंचे हे विधान। अविनाश जाधव यांच्या आरोपाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून अहवाल मागवला। मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या ठाण्यात प्रकट मुलाखत, तर नागपूरमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांची 8 जानेवारीला मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर आज ठाकरे बंधूंची घेणार मुलाखत, 8 आणि 9 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत होणार प्रदर्शन। मुख्यमंत्री फडणवीस आज धुळे, जळगाव आणि नागपूरच्या दौऱ्यावर, नागपूरमध्ये फडणवीसांच्या 3 सभा, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऐरोली आणि नवी मुंबईमध्ये रोड शो। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार, राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची चव्हाण काढणार समजूत। संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाणांचा मेळावा। संग्राम जगताप यांचे पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावरती दबाव, रिव्हॉल्वर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर, सुषमा अंधारे यांचा हा आरोप। ठाण्यात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप, तर सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाणांचा दावा। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांची टीका, तर संजय राऊतांना अफजल खान प्रिय झाल्यात, बन यांचं प्रत्युत्तर। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का, मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार, आज पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार, दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, तर संध्याकाळी कलमाडींवर अंत्यसंस्कार होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कलमाडी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। समरजित घाटगे फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। 8 जानेवारीला समरजित घाटगे कागलमध्ये घेणार मेळावा, मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेबाबत निर्णय घेतला जाईल। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरीवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक, आज आणि उद्या 215 लोकल रद्द। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीला अखेर स्थगिती, मुंबई हायकोर्टाचे निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश। पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेजचा निवडणुकीसाठी नव्यानं समावेश केलेल्या मतदारांवर आक्षेप। नाशिकमधील समृद्धी महामार्गासाठीच्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती, कायदेशीर परवानगी मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये, हरित लवादाचे हे आदेश। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 121 वर, मात्र इतर ठिकाणी AQI 256 वर। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 557 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, आतापर्यंत 233 ठिकाणी बांधकाम थांबवण्याचे निर्देश।